महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू। आंतरवाली सराटीतून पुन्हा आरक्षण लढ्याची रणशिंग फुंकली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात संघर्षाचे प्रतीक बनलेला मराठी आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे त्यांनी रखरखत्या उन्हात आणि कोणत्याही प्रकारच्या सावली अथवा संरक्षणाविना उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे देशातील आगळ्या वेगळ्या आंदोलनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गावातील एका शेताची निवड केली आहे। उन्हाच्या तीव्र झळा सहन करत कोणतीही विशेष सुविधा न घेता त्यांनी उपोषण सुरू केले असून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची शासनाकडून तातडीने अंमलबजावणी व्हावी हीच या आंदोलनामागील प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने काल आंतरवाली सराटी येथे भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती। मात्र या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे। शासनाकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने उपोषणाचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याची माहिती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला इशारा देत स्पष्ट भूमिका मांडली। मराठा समाजाच्या मागण्यांची 100% पूर्तता होईपर्यंत आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे त्यांनी मराठा समाजातील बांधवांना महत्त्वाचे आवाहन करत शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे। मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीकडे येण्याऐवजी आपापल्या ठिकाणी शांततेत आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे त्यांनी म्हटले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या आमरण उपोषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आगामी काळात शासनाची भूमिका काय राहणार, आंदोलनाला किती व्यापक पाठिंबा मिळणार आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे कोणती घडामोड होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, जालना।